नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? शुभ सकाळ. आजचा दिवस आपल्यासाठी खास आहे कारण की आपण ज्या मोहिमेवर चाललो आहे, उद्याच 6 जून शिवराज्याभिषेक सोहळा रायगड इथे आपण चाललेलो आहोत आणि हा व्लॉग एकदम खास होणार आहे. एक अनोखा असा हा सोहळा आपण सगळ्यांसोबत इथे उत्साहात साजरा करणार आहोत. तयार आहोत आपण. आपली गाडी सजलेली आहे. भगव्या सगळ्या झेंडाच्या या रूपात. चलो रायगड. माझ्यासोबत माझे सहकारी तानाजी खापरे पाटील, संजय राणे. तर चला मोहिमेला सुरुवात करूया. थोड्याशा विश्रांतीसाठी आणि दुपारच्या जेवणासाठी आपण इथे थांबलो. पौडच्या पुढे आपण आलेलो आहोत आणि आपण बघू शकता शिवभक्तांचा हा एक घोळका. भरपूर सारे शिवभक्त रायगडकडे कूच करताना. मोरिया हॉटेल इथे आपण जेवणासाठी थोड्या वेळ थांबलेलो. छान असं साधं हॉटेल आहे जिथे तुम्ही स्नॅक्स वगैरे घेऊ शकता. कुठेही जाऊ, आम्ही काम करायचं सोडणार नाही. आम्ही आमचे 100% प्रयत्न आणि कष्ट देणार. चालू आहे काम. तांडव हे कर्तुधुंद शंकरा हे डमरुनाथ ढळमळे भूमंडळ आज हो हे शंकरा. जय शिवराय मित्रांनो. आपण आता बराचसा प्रवास केलेला आहे आणि फायनली रायगड जिल्ह्यामध्ये आलेलो आहे. सुंदर असा हा निसर्ग आपण माझ्या मागे पाहू शकता. असे निसर्गमय वातावरणात आपण हा आपला जो सफर आहे शिवराज्याभिषेक सोहळ्याचा तो आपण चालू ठेवलेला आहे आणि लवकरच काही वेळात आपण रायगड इथे पोचणार आहोत आणि राज्याभिषेक सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांचा याला आपण उत्साहात पार पाडणार आहोत, साजरा करणार आहोत. तर काही क्षणातच आपण पोचू. निसर्गमय असा हा रायगड जिल्हा. पोहायला शिकवायला गेलो आणि ना तो बुडत नव्हता, काय नव्हता, त्याच्या पाठीला भोपळा बांधलेला होता. पण तो आतमध्ये गेल्यावर एवढ्या जोराने ओढायला लागला की जसं काय तो आता मरणारच आहे. मला वाटलं आला हा खरंच ह्याला काहीतरी व्हायचं म्हणून मी उडी मारली आणि त्याने काय केलं माहिती का, माझ्या गळ्यालाच मिठी मारली. पण मी खाली बुडतोय ना, माझ्या नाका तोंडात पाणी झालं. मी 3 टंगड्या मारल्या. शेवटी काय केलं मी, त्याच्या कमरेला करकोटा बांधला होता, त्यात पाय अडकवून मी त्याला लांब ढकलला आणि मी वाचून आधी बाहेर आलो. आणि तेव्हा ठरवलं की ह्याच्या पुढे कोणाला पोहायला शिकवायचं नाही. तो कसं पोरांना काय केला पण आपण त्याला पोहायला शिकवायचं नाही. आपण रायगड येथे पोहोचलेलो आहोत आणि मागच्या काही वर्षांपासून इथे खूपच सुंदर अशी सुविधा यांनी केलेली आहे की गाड्यांची जी काही गर्दी व्हायची ती रोखण्यासाठी तिथे मोकळ्या पठारावर सर्व गाड्यांची इथं पार्किंगची अत्यंत चांगली सोय इथं आपण बघू शकता की केलेली आहे. आणि जेणेकरून जी काही गर्दी आहे ती जेवढी टाळता येईल त्याचा प्रयत्न. आणि इथे बसची सुविधा पण आहे की जे काही शिवभक्त आलेले आहेत त्यांना गडापर्यंत 4-5 किलोमीटरचं जे काही अंतर आहे ते व्यवस्थित पार पाडता यावं, तर शिवभक्तांची गैरसोय होते. तर त्याची काळजी येथे रायगड समिती यांनी घेतलेली आहे. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. होऊ शकता की लालपरी बोला छत्रपती
शिवाजी महाराज की धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. आत्ता आपण आहोत चित्त दरवाजापाशी. समोर या साईडला चित्त दरवाजा आहे आणि एक खास वैशिष्ट्य यावेळेस सर्व शिवभक्तांसाठी अन्नछत्रची सेवा इथं सुरू आहे. आलेले जेवढेही शिवभक्त आहेत त्यांना सुंदर असा प्रकारचा महाप्रसाद किंवा आपण म्हणू शकता एक शिवप्रसाद इथे वाटप केला जातोय, जेणेकरून जे पण आलेले शिवभक्त आहेत, दमलेले शिवभक्त आहेत, त्यांना अन्नदान व्हावं, अन्नसेवा व्हावी. तर यासाठी रायगड समितीचे खूप खूप आभार. शिवमय असं वातावरण, सर्व शिवभक्त अतिशय उत्साहात जल्लोषात गडाकडे कूच करत आहेत. आपल्या राजाच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी सर्वीकडे आपण बघू शकता भगवमय वातावरण. अनेक शिवभक्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून, हिंदुस्थानाच्या कानाकोपऱ्यातून या सोहळ्यासाठी उत्साहाने येत असलेले. नेहमीचा मार्ग बदलण्यात आलेला आहे आणि आपण बघू शकता गडावर पायी जाण्याचा मार्ग नाणे दरवाजा, जो की एक पर्यायी मार्ग. नाणे दरवाजापाशी आलेलो आहोत. काय भक्कम बांधकाम किल्ल्याचे त्या काळात मावळींनी केले हे पाहून आपण याचा अंदाज लावू शकता. गडावरील स्वच्छता व प्लॅस्टिक मुक्त रायगड याचे आव्हान देताना शिवभक्त गडाच्या मध्यापर्यंत आलेलो आहोत आणि आपण बघू शकता शिवभक्त, शिवप्रेमी उत्साहात गड सर करताना. पण महादरवाजाच्या जवळ आहोत. आपण बघू शकता कंप्लीट 1-1.5 तासाच्या टायमामध्ये आपण इथे पोहोचलेलो आहोत आणि प्रचंड असा हा शिवभक्तांचा महासागर. महादरवाजाची इथे थोडीशी गर्दी होते, पण शिवप्रेमींचा हा उत्साह आणि दरवर्षी वाढणारं प्रेम शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी. अखेर महादरवाजापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. मस्त धुकं पडलंय. वाह, विठू रखुमाईचं दर्शन होताना जय माऊली जय हरी. अखेर आपण पोहोचलेलो आहे रायगडावर आणि आपण बघू शकता माझ्या मागे अतिशय जल्लोष आणि उत्साहाचं वातावरण. रायगडाची ही एक खासियत आहे की आपल्याला वाटेल गड खूपच छोटा आहे, पण गडावर वर चढता 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 अक्षरशः आपल्याला असं दिसून येतं की गडाचा जो महादरवाजा आहे तो कुठं आहे. आपले शत्रू मुघल याच त्याला फसले नेहमी. अतिशय उत्साहाचं वातावरण आपण बघू शकता. सर्व मराठा मावळे राज्यभरातून इथे उपस्थित छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला सर्वांची उपस्थिती, सर्व शिवप्रेमी, शिवमय वातावरण, एक वेगळाच आनंद, एक वेगळाच जल्लोष. वर चढून येताना जी काही दमछाक आहे, जो काही श्रम आहे, जे काही श्रम आपण घेतो त्याचा नजारा इथं सगळं विसरून जातो आपण. हे स्वर्ग आहे. होळीचा माळा, अतिशय सुंदर दृश्य. चला आपण एक झलक मारूया, थोडस आत जाऊया. छत्रपती शिवाजी महाराज अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत. जय शिवराय. लांबून लांबून आलेले शिवभक्त विश्राम करताना. या वर्षी तर मी म्हणेल की नियंत्रणबद्ध असं काम रायगड समिती यांच्या मार्फत करण्यात आलेलं आहे आणि ज्या उत्साहाने कार्यरत सर्व पोलीस कर्मचारी असेल, व्हॉलेंटियर्स असतील,
यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे. त्यामुळे येताना जाताना कुठल्याही शिवभक्ताची गैरसोय झालेली नाही. या बाजूने येण्याची दिशा आहे. गर्दीचा जो ओढ आहे तो वाढतच आहे. होळीच्या माळावर जल्लोष करून रासद्रेवरील मागील बाजूस काही सहकाऱ्यांच्या मदतीने टेंट लावला. ट्रेकिंग कॅम्पिंग करणाऱ्यांसाठी हा एक घटकच आहे. टेंट लावलेला आहे आणि आता आपण रासद्रेवरील पोवाड्याच्या कार्यक्रमाचा आनंद घेऊयात. सोबत तर म्हटलं पाहिजे. काय बोल शब्द? शिवरायांचं मावळ आम्ही. शिव 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 शिव. सर्व शिवभक्तांनी कशी छान आपापली टेंटची सोय केलेली आहे आणि वर्षानुवर्ष एक वेगळा फरक इथं जाणून येतोय की बरेचसे हायकर्स ट्रेकर्स दिसून येतात, ज्यांच्याकडे कॅम्पिंगसाठी टेंट आणि जे पण काही अत्यावश्यक वस्तू आहेत, गरजेच्या वस्तू आहेत, ते सर्व ते लोक घेऊन येतात. सुंदर असं वातावरण. प्रत्येक जण इथं गडावर आलेला शिवप्रेमी अतिशय नियमाचं पालन करत, काही कुठे घाण न करता, काही कुठे अस्वच्छता होईल असं काही न करता आलेले आहेत. इथे आपला टेंटचा सेटअप लावलेला आहे. कशी बशी जागा मिळवत आम्ही इथे छान असा टेंट आजूबाजूच्या सहकाऱ्यांच्या मदतीने लावलेला आहे. तानाजी खापरे पाटील आपले इथे बसलेले आहेत. त्यांचा एक अनुभव घेऊया. यंदाचं हे वर्ष खास आहे आणि खूप वर्षांनी आपण इथे आलेलो आहे. मला वाटतं कोरोनाच्या काळानंतर आपण इथे आलेलो आहे. बरोबर. कसं वाटतंय एक शिवप्रेमी, एक मनातलं तुमचं अनुभव सांगा. एकंदरीतच रायगड शिवराज्याभिषेक सोहळा आणि आम्ही शिवप्रेमी मावळे, आमचं एक वेगळं नातं आहे की जे नातं आपल्याला शब्दामध्ये सांगता येणार नाही. तो जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात तर आपण नव्हतो, परंतु या काळात त्यांचे मावळे, त्यांचा राज्याभिषेक कसा झाला असेल, काय वातावरण असेल, काय प्रसंग असेल, देश विदेशातील वेगवेगळे राजे, राज्यकर्ते, वकील, आपल्या मातृभूमीचे भूमिपुत्र, सरदार हजारोच्या संख्येने रायगडावर आले असतील आणि एक सुंदर सोहळा छत्रपती शिवाजी भोसले त्या दिवशी छत्रपती झाले, एक सार्वभौम स्वराज्याचे, या भूमीचे राजे झाले, अधिपती झाले. खऱ्या अर्थाने एक व्यक्ती त्या दिवशी राजा झाला. त्या लहान वयात त्यांनी स्वराज्य घडवण्याची शपथ घेतली, अनेक किल्ले जिंकले आणि त्यांनी राज्याभिषेक घडवून आणला आणि ते सार्वभौम राजे झाले. त्यांनी स्वतःचं चलन अस्तित्वात आणलं, होऊन अस्तित्वात आणला, स्वतः मराठी राजभाषा, त्याला मराठी राजभाषेचा दर्जा दिला. असे अनेक प्रसंग, स्वतःचं अष्टप्रधान मंडळ त्यांनी सुरू केलं, त्यामध्ये जबाबदाऱ्या दिल्या, सरदार त्यांना वतन, वेगवेगळ्या त्यांनी जबाबदाऱ्या वाटून दिल्या, चांगली माणसं त्यांनी हेरली आणि हे स्वराज्य पुढं अधिक विस्तारलं गेलं. हे जे फिलिंग आहे तुम्हाला रायगडावर आल्यावर तुम्हाला ते समजतं. ज्या शाहिरी आपण आपल्या गावामध्ये ऐकतो, टीव्हीवरती, मोबाईलवरती ऐकतो, त्या शाहिरी जेव्हा या वातावरणात आपण ऐकतो तेव्हा त्याचं अक्षरशः तुमच्या अंगावर राजांच्या सेवेत हा सोहळा अनुभवण्यासाठी आलो आहोत. या दिवशी आम्हाला जे भेटतं ते आम्हाला वर्षभर पुरतं. ती आहे छत्रपती शिवाजी महाराजांकडून आम्हाला मिळणारी प्रेरणा. रायगडला पुढच्या वर्षी आमच्यासोबतच येणार का, कोणासोबत जाणार आहे? रायगडला येणार. हा राज्याभिषेक सोहळा आयुष्यात आपल्याला जोपर्यंत आपण चालू शकतो तोपर्यंत रायगडावर येणार, राज्याभिषेक सोहळा साजरा करणार, या सोहळ्यामध्ये सहभागी होणार, सेवा करणार, वर्षभराची ऊर्जा घेऊन परत मागे जाणार, परत येणार. त्यामुळं रायगडाचं आपलं एक अतूट नातं आहे, ते सुरू ठेवणार. जय शिवराय. ज्या शुभ सकाळची आपण आतुरतेने वाट बघत होतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात झालेली आहे. शहंशाह
हिंदुस्तान हिंदू पतपातशाह छत्रपती राजा शिवाजी भोसला तशरीफ फरमाय बादक बाबलाईजा होशियार होशियार युवराज संभाजीराजे छत्रपती यांचे आगमन होताना अरे माझं शिवबा छत्रपती झालं गे माया गे सोहळा मराठी मातीचा सण ह्यो आला रे, मराठी मातीचा सण ह्यो आला रे. मातीसाठी फाळ वादळ तुझा तू राजा आसमानीचा बळ दाबली. रायगडावरील बाजारपेठ आता आपण जगदीश्वराच्या मंदिराकडे चाललेलो आहोत. आपण आलेलो आहोत जगदीश्वराच्या मंदिरात. सुंदर असा हा मंदिराचा आवार. एका छोट्या चिमुकल्या शिवभक्तांनी आत्ताच इथे शिवगर्जना दिली. महाराजांच्या समाधीकडे आपण जात आहे. सुंदर अशा पालख्या जाताना राजमाता जिजाऊ मासाहेबांची पालखी. छान असं धुकं इथं पडलेलं आहे. रायगडावर ही धुक्याची झालर पसरताना जय शिवराय मित्रांनो. इथे आपण आजचा रायगडवरचा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न करून परतीच्या मार्गावर निघालेलो आहे. अतिशय सुंदर असा अनुभव दुर्गराज रायगड किल्ल्यावर. हा जो सोहळा आहे हा लोक सोहळा झालेला आहे. लोक सोहळा या कारणास्तव कारण की लोकांच्या प्रेमाने हा वाढलेला आहे. 2006 पासनं युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आणि त्यांच्या कमिटीने हा सुरू केलेला आहे. अनोखा भव्य दिव्य असा सोहळा आपण पाहिला. या शिवमय आठवण घेऊन आपण पुढच्या वर्षी रायगडावर येणार. तोवर जय शिवराय.